मित्रांनो मागे ना मागे खूप छान व्ह्यू दिसतंय बघा. अरे उडी बिडी मारू नको. मित्रांनो फायनली आपण गोव्याला आणि कालचा पूर्ण प्रवास केला. दुपारी आपण शिप आपली पकडली म्हणजे ही क्रूज आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण रात्रभर या ठिकाणी एन्जॉय केला पूर्ण क्रूजमध्ये आणि फायनली पोहोचलो गोव्याला ही आपली क्रूज थांबणार आहे जवळजवळ 6 ते 7 तास आणि त्याच्यानंतर पुन्हा एक आपली क्रूज चालू होईल आणि ते म्हणजे बॅक टू पॅव्हिलियन मुंबईला पोहोचणार आहे. सो मित्रांनो या लंडनवरून मॅडम आल्या बसून मेरा नाम कमसिन है. अहिला मला आता कळालं हे हिंदी पण बोलतायत खूप छान हिंदी बोलतायत आणि शी सेड नमस्ते. नमस्ते. ओके थँक्यू सो मच अँड वेलकम टू इंडिया. थँक्यू सो मच अँड ही इज ऑल्सो विथ मॅम आणि शी इज फ्लुएंटली इन हिंदी ॲक्च्युली. चला थँक्यू सर बाय थँक्यू मॅम बाय. सो मित्रांनो आता आपण जातोय ते म्हणजे लँडवरती आणि आता बघा आपल्याला आहे टायमिंग 7 वाजेपर्यंत. 7 वाजता तुम्हाला काही करून पुन्हा यायचं म्हणजे काय की तुम्हाला आता आपली बोट लागलेली आहे क्रूज लागली आहे किनाऱ्यावरती आणि ह्या किनाऱ्यावरून तुम्हाला फिरायचं आहे. 6 तास तुम्हाला मिळतात. 12 वाजलेले आहेत. 7 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे आणि याच्यानंतर मग तुम्हाला पुन्हा एकदा आपली क्रूज समुद्रात जाणार. सो मित्रांनो पुन्हा एकदा आपलं हे जे कार्ड आहे ते चेक झालं आहे आणि आपल्याला आपण आलो आहे बाहेर. हे बघा आता आपण वेलकम टू गोवा सिंगम करत आपण पोचले आहोत. आपली कोडिलिया क्रूज ते म्हणजेच या ठिकाणी. यस खूप छान वाटतंय बघा. आता मी तुम्हाला खाली उतरून आहे ना पूर्ण दाखवतो क्रूज. हे बघा एवढी मोठी क्रूज. हे बघा मित्रांनो वेलकम टू गोवा. हे बघा हे आहे गोवा पोर्ट आणि ही आहे आपल्या पोर्टला लागलेली आपली कोडिलिया क्रूज. आणि मित्रांनो आपली क्रूज राहिली मागे. आपण चाललो आहेत पुढे आणि आता आपण निघालो आहे ते म्हणजे गोवा सिटीच्या दिशेला. बघूयात काय मिळतं का माहिती नाही प्लॅन काय आमचा पण काही भेटलंच तर कुठे जाता आलं तर जाऊ कारण की आमच्याकडे जवळजवळ फक्त 4च तास आहेत. जास्त वेळ नाही आहे. मग बघूयात आता प्लॅन पुढचा काय होतं. जर झालाच तर तिकडे शूट आपण करूयात. सो मित्रांनो आता आम्ही चाललो आहे गोवा फिरायला आणि आपली सगळी टीम आता बसते आणि डील झालेली आहे. आपली डील झाली मित्रांनो 3000 रुपयामध्ये. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत आपण रिटर्न येतो. तो चला आपण आता ह्या गाडीमध्ये जाऊ. आणि मित्रांनो फायनली आपण निघालोय. आता नाही काका आपल्या सोबत आहेत आणि ते मराठी आहेत आणि आता पुढे आपण 2-3 तास करणार धमाल. मागे बघा बसलेत छानपैकी धम धमाल. आणि मित्रांनो फायनली आपण आलोय आपल्या या गाडीने जी आपण प्रायव्हेट गाडी गेली होती बोगमालो या बीचवरती आणि सगळे उतरत बीचवरती. आता 5-10 मिनिटं ते फिरूयात आणि फिरून पुन्हा जाऊया नेक्स्ट स्पॉटवरती. मित्रांनो गोव्यामध्ये मी 3 दिवस होतो पण आता मी साऊथ गोव्यामध्ये आलो आहे आणि हा गोकमोळो नावाचा हा बीच आहे. काय नाव काय कळत नाही आहे पण अतिशय घाणेरडा असा बीच आहे. म्हणजे आतापर्यंत म्हणजे समुद्र चांगला आहे पण बीचवरती आहे ना छान आणि एकदम म्हणजे हे असा बीच मी जवळजवळ 2-3 कलिंगड बीच फिरलो बागा बीच फिरलो भरपूर बीच फिरलो नॉर्थ गोव्याला. पण जी नॉर्थ गोव्याला मजा आहे ना बीचची ती मला इथं तर नाही वाटली. त्याच्यामुळे हा बीच काय मला एवढा आवडला नाही. सो मित्रांनो आता आपण आलो ते म्हणजे गोव्यामधील या नवल एव्हिएशन म्युझियमला भेट द्यायला. या ठिकाणी विमान वगैरे दिसत आहेत आणि फायर फायटरचे हेलिकॉप्टर्स वगैरे दिसत. आपण ते चालत आतमध्ये व्हिजिट द्यायला. या ठिकाणी तिकीट्स आहेत. हे बघा तिकीट्स काउंटर आहे. आता तिकीट्स वगैरे काढूयात आणि आत जाऊयात आणि फटाफट वगैरे. अरे बघा हे आपले एक साहेब पण हाय करतात. यस थँक्यू हाय. सो सगळेजण आपल्याला हाय करतायत आणि सपोर्ट करतायत. आणि हे माझ्या मागे आहे ते म्हणजे नॅव्हल एव्हिएशन म्युझियम. मित्रांनो वाटलं नव्हतं की क्रूजवरून डायरेक्ट आम्ही या म्युझियममध्ये येऊ आणि अशा प्रकारे या नौसेनेचं म्हणजे इंडियन नेव्हीचं म्युझियम आम्हाला पाहता येईल.
असं वाटलं की आपण म्हणजे पुढे 3 ते 4 दिवस आपण क्रूजवरती असणार आहे, पण नाही, एक चांगली संधी मिळाली ते म्हणजेच की हे म्युझियम पाहण्याचं. सो मित्रांनो, चला आपण हेलिकॉप्टरच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया. हे बघा आतमध्ये कसं असतंय बघा, पूर्ण अंधार आहे, किती भारी गोष्ट आहे बघा. काय ते सिस्टम असेल. आणि मित्रांनो, फायनली आम्ही गोवा फिरलो आणि गोवा फिरून पुन्हा एकदा आपल्या कवडीला क्रूजवरती चाललो आहे. थकलो आहे, भरपूर थकलो आहे, कारण की आदल्या दिवशी झोप नाही, काल रात्री पण झोप नाही, आणि आता पुन्हा एकदा आपण आपल्या क्रूजवर चाललो आहे आणि क्रूज आपली वाट पाहते. एक्झॅक्टली टायमिंग होता 6-6:30च्या दरम्यान तुम्हाला पोहोचायचं होतं आणि आम्ही ऑन टाईम आहेत, कारण की यांचे रूल्स आणि रेग्युलेशन खूप स्ट्रॉंग आहेत. विनाकारण लफडा नको, आणि आपण जायचं उशिराने लफडा व्हायचा, कारण की हे क्रूज देखील गेले तर वाढले होते. सो त्याच्यामुळे आता आम्ही हे बघा, हे आहे आपले क्रूज, आणि आता आपण जाऊयात आतमध्ये. खूप थकलो आहे. ठीक आहे, आता आजची एक रात्र आहे, उद्याची एक रात्र आहे, म्हणजेच सोमवारी आपण घरी पोचतो आहे. मित्रांनो, तुम्हाला मी आतून जरी फ्लॅट म्हणजे हे रूम दाखवू शकत नाही ना, पण ना तुम्हाला मी इथून दाखवतो आहे की हे जे ह्या बोटीच्या वरचे जे हे रूम्स आहेत ना, हे मात्र स्पेशल रूम आहेत विथ बाल्कनी. हे बघा, ह्या जे काय आहेत ना, ह्या तुम्हाला बाल्कनी पाहायला मिळतात, आणि ह्या बाल्कनीचे ज्या रूमचे प्राईस आहे ना, हेच खूप कॉस्ट आहे, कारण की ते स्पेशल रूम आहेत. अदरवाईज हे जे आहेत ना, हे जे रूम्स आहेत ना, हे बघा, हे जे दिसतात ना, हे नॉर्मल रूम्स आहेत, तर यांच्यासुद्धा कॉस्टिंग खूप आहेत, कारण की हे सेफ आहेत बरं का. या सेफेस असल्यामुळे यांच्यासुद्धा रेट्स खूप जास्त आहेत. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. बाय बाय गोवा सगळेजण बोलतोय, आपली टीम ना. काय मग चला आतमध्ये चलते हे रोहा खाएंगे जाके पोहा. आणि मित्रांनो, आता एक महत्त्वाचं एक ॲक्टिव्हिटी राहिली, ते म्हणजे रॉक क्लाइम्बिंग वॉल आहे ना, त्याच्यावरती एक जण चढतोय. ते आपण आता बघूया. तेच राहिलं होतं, बाकी सगळी ॲक्टिव्हिटी झालेली. ते बघूया, आता एक मुलगा चढतोय, ते तुम्हाला दाखवत आता. सो गर्ल्स, आर यू रेडी फॉर क्लाइम्बिंग? ए तुमची नावं काय सांग ना ग. तू गेली म्हणजे तुझं नाव काय? हा ना, तुझं काय ग? आशिता. व्हेरी गुड. आता करून दाखवा मस्त पैकी. गुड गर्ल. व्हेरी गुड. वाव, व्हेरी गुड. आणि घंटा वाजव. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सो मित्रांनो, या ठिकाणी बघा, एक चॉपस्टिक्स म्हणून एक रेस्टॉरंट आहे, त्याच्यानंतर द चेअरमॅन्स क्लब. हे बघा, ही या ठिकाणी आहे, आणि या ठिकाणी आता म्युझिकल शो होणार आहे. हे बघा. And if you're lucky, head to the casino on deck 6 and try your luck at roulette, blackjack, three-card poker.
सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा दिवस आहे ते म्हणजे तिसरा फ्रायडे सॅटर्डे आणि आज आहे संडे आणि मस्तपैकी ऊन पडलं आहे आणि मी आलो आहे ते म्हणजे या डेकवरती. हा फायनल डेक आहे या क्रूजचा आणि आता सगळेजण झोपले आहेत मित्रांनो. 2 दिवस झाले ना खूप ढग दाटून आली होते, पाऊस पडत होता, पण मात्र आजचा दिवस थोडा चांगला आहे आणि सूर्य तुम्हाला पाहता येतो आहे. कारण की म्हणजे कालच आहे ना आम्ही सूर्य पाहण्यासाठी म्हणजे सनराईज पाहण्यासाठी तरसलो होतो. मला वाटलं आज देखील तीच कंडिशन असेल. बघा मी हलतो आहे कारण की ही क्रूज हलती आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा म्हणजे हलतो आहे. पण काल आहे ना मित्रांनो असं वाटलं की सनराईज पाहायचा होता, पण सनराईज पाहता नाही आला. आणि आज मात्र सन बघा इतकं वरती आला आहे की खूप छान वाटतं आहे. आणि बघा निळं आकाश बघा ना, क्षितिज हे संपूर्ण क्षितिज आहे बघा, कुठेच तुम्हाला काही दिसत नाही, पूर्ण लँडलॉक एरिया आहे. सो मित्रांनो आता आपली कोडलिया क्रूज एकाच ठिकाणी थांबली आहे. अराऊंड आपण 300 किलोमीटर लांब आलो आहे बघा. नाही तर कालपर्यंत ही क्रूज चालूच होती, पण आता बघा पाहता येईल की ही क्रूज एकाच ठिकाणी थांबली, मुवमेंट नाही होत आहे. आणि मग रात्री चालू होऊन जाईल आणि उद्या सकाळी म्हणजे मंडेला सकाळी 8 वाजता आपण मुंबई पोर्टला असू. तर मित्रांनो फायनली आता वेळ झाली ते म्हणजे जकुझी आणि स्विमिंग पूलमध्ये जाण्याची. मी आणि सुनील तयार आहे. आम्ही दोघंही उघडे नागडे झालो कारण की परमिशन नाही आहे कॉटनसाठी. चौघं 5 जण खाली झोपले आहेत, आम्ही दोघं जण चालले जकुझी आणि स्विमिंगसाठी. सो मित्रांनो ही आहे जकुझी आणि आता आपण पहिला शॉवर घेऊयात. आणि सुनीलने पहिला एंट्री मारलेली आहे. हां आता आम्ही हे पुढच्या तिथे बस. हां सो मित्रांनो आता इथं आपण बसूया जकुझीमध्ये. सो मित्रांनो बाहेर आहे खरोखरचा अरेबियन सी आणि इथे आहे हे आर्टिफिशियल स्विमिंग पूल. आणि आता आपण सुनील आणि मी दोघे जण मिळून आपण करूया आता हंगामा. आता आमची बाकीची गँग येईल तेव्हा येईल, पण आता आम्ही करणार इकडे हंगामा. आता सुनील चल उतर. मित्रांनो हे पाणी आहे ना संपूर्ण खारट आहे बरं का. हे पाणी आहे ना संपूर्ण जसं समुद्राचं पाणी आहे ना सेम खारट आहे, म्हणजे आपल्या स्विमिंग पूलसारखं पाणी नाही बरं काय. सो मित्रांनो फायनली आपण ब्रेकफास्टला सुरुवात केली आहे. फ्रूटपासून सुरुवात केली आणि आता हेल्दी फूड घेतोय आम्ही तिघेजण मिळून. सुनील साहेब बघा आम्ही तिघेजण मिळून मित्रांनो हेल्दी फूड घेतोय की जे अतिशय शरीरासाठी महत्त्वाचं आहे. सुरुवात केली होती मात्र फ्रूट्स नाही आणि आता बघा मी तुम्हाला दाखवतो की आता आपण काय खातो. हे बघा हे अंडी घेतलेत आणि ह्याचं बघा भाई काय तू काय ऐकत नाहीस. हा एक नंबर. म्हणजे तू जिम बिम करतो वाटतं ना. नाही करत. अरे यार क्या मला वाटलं एकदम जिम करतो त्याच्यामुळे तुझा डाएट्स एकदम भारी आहे. सो मित्रांनो आपली रूम एव्हरीडे मॉर्निंगला क्लीन होत असते. आता ही आपल्या रूमची अवस्था आहे, पण ही क्लीन होणार ते म्हणजे या ठिकाणचे क्रू मेंबर जे क्लीन स्टाफ आहे ते आपले क्लीन करतील. पण त्याच्या अगोदर हे आपल्याला आहे ना हँग करावं लागतं आपल्या हे बघा गेटच्या बाहेर. हे असं आता त्यांना समजेल की यांचा रूम क्लीन करायचा आहे. सो मित्रांनो आता ना आपण 5th फ्लोअरला आहोत आणि आहे ना या ठिकाणी आहे ना हे ओशन इमेज आहे ना म्हणजे फोटो गॅलरी. जे तुमचे फोटो या ठिकाणी शूट केले होते ना एंट्रन्सच्या वेळेस किंवा गोव्याला, ते हे फोटो तुम्हाला बघा या ठिकाणी मी ॲक्च्युली परमिशन नाही आहे पण त्या ठिकाणी फोटो लावलेला आहेत. अनफॉर्च्युनेटली आमचा फोटोच नाही लावला आहे ना मुंबईतून निघताना आणि का गोव्यातून. त्याच्यामुळे ना मी तिकडचे काय व्हिडिओ शूट करत नाही कारण की आमचे फोटोज नाही आहेत. आणि जर एक फोटो मित्रांनो जर तुम्हाला ना एक फोटो जर घ्यायचा असेल ना
तर मी प्राईस विचारले ना तर एका फोटोची किंमत आहे 735 रुपये विदाऊट GST, म्हणजे काय जे त्याचे चार्जेस टॅक्सेस आहेत आणि टॅक्स वेगळे. जवळजवळ 800 रुपयाचा एक तुम्हाला एक फोटो पडेल. त्याच्यामुळे असला जरी असताना तरी आम्ही परचेस नसता केला, कारण की आता एवढा मोठा व्हिडिओ पण शूट करतो आहे, त्याच्यामुळे मग त्या फोटोची काय गरज होत नाही. मित्रांनो, आम्ही ना एक्झॅक्टली खूप चांगल्या ठिकाणी आलो, ज्या ठिकाणी ना एकही माणूस नाही आहे. आणि मी आणि सुनील आम्ही दोघंजण असंच टाईमपास वॉकिंग करत करत अशा ठिकाणी आलो आहे की जे ठिकाणी ना एक्झॅक्टली फ्रंट साईड आहे. आणि फ्रंट साईडला या ठिकाणी कोणच येत बघा ना, फक्त आम्हीच आहेत. आणि हे माझ्या मागे बघा किती भारी वाटतं. म्हणजे अपेक्षा नव्हती की असं चांगलं लोकेशन या क्रूजवरून आम्हाला मिळेल. एक्सेलंट. मागे सुनील पोच देतोय. आणि मित्रांनो, आता आपण 6th फ्लोअरला आहेत आणि हे बघा या ठिकाणी शॉपिंग सेंटर आहे. म्हणजे लिहिलंच आहे ओशियन. इथं कॅसिनो पण आहे आणि ओशियन शॉप बघा, हे बघा ओशियन शॉप आहे आतमध्ये. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे असतील त्या गोष्टी तुम्ही शॉपिंग करू शकता. काय काय आपण ते बघूयात फटाफट, कारण की आपल्याला वेळ कमी आहे. हे सगळं लेडीज डिपार्टमेंट आहे, बॅग्स आहेत, त्याच्यानंतर ज्वेलरी शॉप आहे. तुम्हाला काय परचेस करायचं असेल तर करू शकता. बट द शॉप पण हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. हे बघा चॉकलेट्स आहेत, बिस्किट्स आहेत, बघा वॉचेस अलाउड नाही. ओके. सो मित्रांनो, इकडं व्हिडिओ अलाउड नाही आहे. ठीक आहे, आपण नियमांचं पालन करूया. सो मित्रांनो, डेकवरती चालताना एक रील मास्टर मुलं आहेत आणि ते बघा या ठिकाणी ना व्हिडिओ बनवत आहेत आणि ते निदर्शनाला म्हणजे सगळेजण या क्रूजवरती येऊन एन्जॉय करतात. हे बघा आणि हे बघा यांचा हा प्रयत्न आहे. सुबह एक छान असा प्रयत्न केला यांनी आणि बघूया ते कितीपर्यंत सक्सेस होतात, कारण की खूप टेक घ्यावं लागतात. मित्रांनो, रील्स बनवणं, व्हिडिओ बनवणं एवढं सोपं नाही आहे. आपण फक्त स्क्रोल डाऊन करतो, पण एक व्हिडिओ बनवायला किती वेळ लागतो आणि किती एफर्ट्स आणि किती मेहनत घ्यावी लागते ना, हे समजतं या ठिकाणी. म्हणून आपण म्हणतो ना BTS बिहाइंड द सीन, ते पाहायला लागतात. मित्रांनो, आउटसाईड बाल्कनीमध्ये फिरताना हे बघा मला काय दिसलं ते म्हणजे ही हातोडी. मला माहीत नाही याचा उपयोग काय असेल, पण वरती बघा हे सेफ्टीच्या बोट्स आहेत ना छोट्या छोट्या. मला वाटतं हे त्याच्यासाठी काहीतरी असावं, आय डोंट नो काय. तर प्रत्येक ह्या ठिकाणी हे बघा प्रत्येक ह्या सेफ्टी बोट्स आहेत आणि नाही इथं नाही आहे, पण इथे आता आपण जातो आहे फ्रंट साईडला. नाही, हां फ्रंट साईडला जातो आहे. ती आहे बॅक साईडला. आपण फ्रंट साईडचा नजारा मित्रांनो खूप अफलातून आहे, ऑसम आहे. त्याच्या अगोदर काहीसा हा नजारा हे बघा. आणि आता बोट आपली सुरू झालेली आहे मित्रांनो. हां, हे तुम्हाला मी सांगितलंच नाही. हे बघा आता एक कधी सुरू होते कधी थांबते काहीच कळत नाही. इतकी स्मूथ, आता तरी स्मूथ आहे. मात्र पहिल्या दिवशी खूप म्हणजे खूप शेक होत होती, पण आज मात्र चांगली स्मूथ आहे बघा. सीमावळ्या उन्हात केवळ श्रवणात नागिन सळसळली. इथे कुणी आसपास ना, डोळ्यांच्या कोणात हसना, तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांची मोहर खोल ना, तू लग बग जाता मागे वळून पाहता, वाट पावलात अडखळली, अशी केवळ्याच्या वनात केवळाच्या वनात नागिन सळसळली. मित्रांनो, तिसऱ्या दिवसाचा आमचा हाय टीचा नाश्ता बघा, सगळा स्ट्रॉंग आहे. समोसा आहे, सँडविच आहे, हे काय आहे पनीर सँडविच आहे, ढोकळा आहे, चकली आणि चकली आहे स्मॉल. हां, आणि मेन म्हणजे हाय टी ज्याला म्हणतो आपण ते टी पण आहे. सो मित्रांनो, आता मात्र या ठिकाणी पुण्याच्या कनेक्शनमध्ये बॉलिवूड डान्स अकॅडमी आहे. म्हणजे बॉलिवूड डान्स या ठिकाणी शिकवला जातोय बघा. मूड बनाके
मित्रांनो आजची रात्र शेवटची आहे या क्रूजवरती आणि त्याच्यामुळे आपण आहेत ना आता आहे ना फक्त आज सूपच पिणार आहोत कारण की गेल्या 3 दिवसापासून आपण नॉनव्हेज आणि नॉनव्हेज खातोय पण आता सगळेजण वैतागलेत आणि सगळेजण आता फक्त सूप आहे बघा साहेबांनी तर डायरेक्टली व्हेज सूप आम्ही सगळ्यांनी नॉनव्हेज घेतलाय आता फक्त सूप पिऊनच आता आम्ही रात्र काढण्याचं प्लॅनिंग तर केलं आता बघूया पुढे काय होत आहे. सो मित्रांनो आता म्हणजे आज 3 दिवस पूर्ण होत आहेत आणि ह्या क्रूजवरचा शेवटचा शो आता आपण पाहतोय ते म्हणजे द डोममध्ये DJ पार्टी आहे. DJचं अरेंजमेंट केलेलं आहे आणि हा शेवटचा शो आहे. याच्यानंतर शो नाही आहे हा 2 ते 3 वर्ष चालणार आहे. तो आपण जाऊया आतमध्ये हे बघा सो मित्रांनो फायनली वेळ आली आहे ते म्हणजे या आपल्या कोडलिया क्रूजला टाटा बाय बाय करण्याची कारण की शुक्रवार शनिवार रविवार आणि आजचा आहे तो म्हणजे सोमवार तब्बल 4 दिवस आपण या क्रूजवरती अनुभव घेतला या क्रूजचा आस्वाद घेतला संपूर्ण हा अथांग महासागर कसा आहे ह्या उघड्या डोळ्यांनी आपण पाहिला याची डोळी आपल्याला या क्रूजची सफर करता आली सोबत हा अथांग अरबी समुद्र की जो इतका मोठा इतका विशाल आहे की इतकी विशाल आपली ही कोडलिया क्रूज देखील त्या ठिकाणी मुंगीसारखी वाटत होती तर त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 1,500 आपण गेस्ट या क्रूजमध्ये ट्रॅव्हल करत होतो. तर मित्रांनो हा एक्सपिरियन्स खूप मेमोरेबल राहील कधीच न विसरणारा असेल आणि अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी अनुभव हा मी माझ्यासोबत म्हणजे शिदोरी घेऊन आता ते निघतोय ते म्हणजेच घरच्या दिशेने या 4 दिवसाचा ट्रॅव्हल या ठिकाणी थांबवतोय आणि पुन्हा एकदा घरी जाऊन नवीन आपल्या कामाला सुरुवात करतोय. तो मित्रांनो आता मी थांबतो. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ प्रचंड आवडला असेल खूप काही गोष्टी शिकून गेला असेल. पुन्हा भेटूयात अशा सगळ्या चांगल्या अशा युनिक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू गुड बाय टेक केअर. सो मित्रांनो फायनली आम्ही निघालोय ते म्हणजेच आपल्या घरी मुंबईला आपली क्रूज लागली आहे मुंबई पोर्टला आणि आता आम्ही आमच्या लगेज घेऊन बॅग घेऊन आम्ही आता निघालोय. आता खाली पोर्टला सगळे क्यू लागलेले आहेत सगळे एक जण खाली उतरतात आणि प्रत्येक फ्लोअर वाईज आहे ना भेटायला सांगितलंय. 5 नंबरला जाणार आहोत.